मार्स प्लॅनेटवर खरंच लाईफ आहे का? स्पेस मिस्ट्री एक्सप्लेन्ड. नमस्कार मित्रांनो. आपल्या स्पेसमध्ये लाखो ग्रह आणि तारे आहेत. पण सध्या तरी लाईफ असलेला एकमेव ग्रह म्हणजे आपली पृथ्वी. पण अनेक वर्षांपासून सायंटिस्ट एक मोठा प्रश्न विचारत आहेत. पृथ्वी सोडून दुसऱ्या ग्रहावरही लाईफ असू शकते का? या प्रश्नाचं उत्तर शोधताना सायंटिस्ट ज्याच्यावर सर्वात जास्त रिसर्च करत आहेत तो ग्रह म्हणजे मार्स, म्हणजेच मार्स प्लॅनेट. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मार्स प्लॅनेटवर खरंच लाईफ आहे का? मार्स प्लॅनेट हा आपल्या सोलार सिस्टम मधला चौथा ग्रह आहे. तो सन पासून पृथ्वीपेक्षा थोडा जास्त दूर आहे. मार्स प्लॅनेटला रेड प्लॅनेट असंही म्हटले जाते, कारण त्याच्या जमिनीवर आयरन ऑक्साईड असल्यामुळे तो लाल रंगाचा दिसतो. मार्स प्लॅनेट पृथ्वीपेक्षा लहान आहे, पण त्याचा दिवस जवळजवळ पृथ्वी इतकाच असतो. मार्स प्लॅनेटवर एक दिवस सुमारे 24 आवर्स आणि 37 मिनिट्स असतो. लाईफसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वॉटर. सायंटिस्टना मार्स प्लॅनेटवर आईस म्हणजे बर्फाच्या स्वरूपात वॉटर सापडले आहे. काही सॅटेलाइट इमेजेसमध्ये असे दिसते की पूर्वी मार्स प्लॅनेटवर रिव्हर्स आणि लेक्स असू शकतात. जर तिथे पाणी होते तर कदाचित तिथे मायक्रोलाईफ असण्याची शक्यता आहे. अनेक स्पेस मिशन्स पाठवले गेले आहेत. उदाहरणार्थ, मार्स रोवर पर्सिव्हिअरन्स हा रोवर मार्स प्लॅनेटवर फिरून तिथल्या सॉइल आणि रॉक्सचा अभ्यास करत आहे. तसेच भारतानंही मार्स ऑर्बिटर मिशन हे मिशन लॉन्च केले होते. या मिशन्समुळे मार्सबद्दल खूप इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन मिळाली आहे. जरी मार्स प्लॅनेटवर वॉटरचे काही एव्हिडन्स मिळाले असले तरी तिथे लाईफ असणे खूप कठीण आहे, कारण तिथे ऑक्सिजन खूप कमी आहे, ॲटमॉस्फिअर खूप थिन आहे, टेम्परेचर खूप लो असते आणि तिथे मोठे डस्ट स्टॉर्म्स येतात. कधीकधी टेम्परेचर -60°C पेक्षा कमी होतो. अनेक सायंटिस्ट अजूनही रिसर्च करत आहेत. कदाचित मार्स प्लॅनेटवर खूप छोटे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असू शकतात. भविष्यात काही स्पेस कंपनीज माणसांना मार्स प्लॅनेटवर पाठवण्याचा प्लॅन करत आहेत, उदाहरणार्थ स्पेस एक्स. तर मित्रांनो, मार्स प्लॅनेटवर लाईफ आहे का याचे आन्सर अजून पूर्णपणे मिळालेले नाही, पण स्पेस रिसर्च सतत चालू आहे आणि भविष्यात कदाचित मोठा डिस्कव्हरी होऊ शकतो. तुम्हाला काय वाटते? मार्स प्लॅनेटवर लाईफ असू शकते का? तुमचे ओपिनियन कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच स्पेस आणि सायन्स रिलेटेड व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.